नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक, MA मराठी, प्रोग्राम कोड आहे M49, शैक्षणिक वर्ष 2024-25, सेकंड सेमिस्टर, होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायची शेवटची तारीख आहे 31 मार्च 2025। आपण काही दिवसापूर्वी समर 2025 एक्झामिनेशन करता जेवढे काही कोर्सेसची होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायची प्रोसेस चालू झालेली आहे त्याच्यावर एक व्हिडिओ बनला होता। त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की MA मराठी M49 सेमिस्टर सेकंड चे होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करणे सुरुवात झालेली आहे। शेवटची तारीख आहे 31 मार्च 2025। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण होम असाइनमेंटचे क्वेश्चन पाहणार आहोत। MA मराठी सेकंड सेमिस्टरचे होम असाइनमेंटचे क्वेश्चन्स ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून आज दिनांक आहे 6 मार्च 2025, म्हणजे तुम्हाला होम असाइनमेंटचे क्वेश्चनची उत्तरं तुम्हाला तयार करून ठेवता येतील, पुस्तकातून शोधून काढता येतील। पुस्तकं खूप मोठमोठे आहेत MA मराठीचे, त्याच्यासाठी लवकर व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर उत्तरं शोधता यावी आणि उत्तरं शोधून तुम्ही नंतर asm.ycmu.org.in या होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन स्टुडंटमध्ये लॉग इन करून युजर नेम पासवर्ड टाकून तुम्ही प्रत्येक पेपरच्या पुढे तुमचं होम असाइनमेंट अपलोड करू शकता वेळेवर। ठीक आहे, अगोदर उत्तर तर शोधावे लागतील। ठीक आहे, सुरू करूया व्हिडिओ। तर पहिला पेपर कोणता आहे पाहूया, याच्यावर क्लिक करा। आता ही होम असाइनमेंटचे क्वेश्चन जे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तर मिळतात आपल्या, तसेच तुम्ही ycmu.digitaluniversity.ac ह्या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर डाव्या हाताला होम पेजवर डाव्या हाताला होम असाइनमेंट म्हणून एक दिसते तुम्हाला टॅब, त्याच्यावर क्लिक करून बी घेता येते। तसेच जी एक्सक्लुझिव्ह स्पेशल वेबसाईट आहे होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायची asm.ycmu.org.in ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर उजव्या हाताला स्टुडंट लॉग इन दिसते तुम्हाला, त्या स्टुडंट लॉग इनवर क्लिक करायचं आहे। PRN नंबर टाकायचं, डेट ऑफ बर्थ टाकायचं, सबमिट करायचं, प्रोसीड करायचं आणि प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला तिथं डाउनलोड होम असाइनमेंट क्वेश्चन ऑप्शन दिसतात, त्याच्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही प्रोफाईलमधून सुद्धा होम असाइनमेंट क्वेश्चन डाउनलोड करून घेऊ शकता, दोन्ही पद्धतीनं। तिसरी पद्धत आपल्या व्हिडिओमधली डायरेक्ट क्वेश्चन बघून तुम्ही उत्तर तयार करून घेऊ शकता। बस 3 पद्धती झाल्या। ठीक आहे, पहिला पेपर MAR 576 साहित्य विचार भाग 2, ह्याच्यात 2 पेजेस दिसत आहेत तुम्हाला। पहिल्या पेजवर तुम्हाला होम असाइनमेंट क्वेश्चनचे उत्तरं कशी लिहायची, कितव्या पेजवर काय लिहायचं, त्याचे सर्व इन्स्ट्रक्शन दिले आहेत। ही पेज नंबर पहिला वाचल्याशिवाय पेज नंबर 2 कडे वळायचं नाही। पेज नंबर 1 अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। ही पेज नंबर 1ची इन्स्ट्रक्शन वाचायचंच आहे तुम्हाला, ह्याच्यात डिटेल माहिती दिलेली आहे। पेज नंबर 2 वर MAR 576 साहित्य विचार भाग 2 चे 2 गृहपाठ दिलेत, गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2। गृहपाठ क्रमांक 2 मध्ये MCQ क्वेश्चन दिलेत, बहुपर्याय प्रश्न। हे तुम्हाला पुस्तकात वाचू शोधू लिहायचं आहे। गुगलवर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत, जेवढे मिळेल तेवढे लिहा, काय हरकत नाही, पण मोस्टली तुम्हाला पुस्तकातच मिळून जातील। चला, पेपर 1 झाला, पेपर 2 घेऊ लगेच। पेपर 2 मध्ये MAR 577 आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास। पेपर 1 मध्ये इन्स्ट्रक्शन्स आहेत, पेज 1 मध्ये इन्स्ट्रक्शन्स आहेत, वाचून घ्या। पेज 2 मध्ये गृहपाठ आहेत, ते लिहायचं आहे। ठीक आहे, ह्याच्यामध्ये मार्क्स वगैरे सर्व दिलेलं आहे। ओके, तिसरा पेपर घेऊ। ही आहे तिसरा पेपर। तिसऱ्या पेपरमध्ये पेज नंबर 1 वर इथे सुद्धा इन्स्ट्रक्शन्स, प्रत्येक पेपरच्या पेज नंबर 1 मध्ये इन्स्ट्रक्शन्स आहेत। पेज नंबर 2 वर MAR 578 भाषा विज्ञानचा पेपर आहे, ह्याचे उत्तर तुम्हाला लिहायचं आहे। चला, चौथा पेपर घेऊया आपण। हा MAR 579 साहित्यातील प्रवाह भाग 2 पेज नंबर 1। पेज नंबर 2 वर गृहपाठ आहे। हे छोटासा पेपर आहे MAR 579, ह्याच्यामध्ये गृहपाठ एकच आहे एवढं, आणि एका गृहपाठमध्ये 2च प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची। ठीक आहे, पाचवा पेपर घेऊ। पेज नंबर 1 वर इन्स्ट्रक्शन्स आहेत। MAR 580 तावलनिक साहित्य अभ्यास शिक्षणक्रम। पेज नंबर 2 वर 2 गृहपाठ आहेत, दोन्ही गृहपाठ लिहायचे तुम्हाला, दोन्ही कंपल्सरी आहेत।
MAR 580 तौलनिक साहित्याभ्यास शिक्षणक्रम. ठीक आहे. आता स्मार्टफोनवरून व्हिडिओ बनवत असल्याने ह्याच्यामध्ये नोटिफिकेशन येतात, त्याच्याबद्दल सॉरी. MAR 581 मराठी रंगभूमी शिक्षणक्रम. पेज नंबर 1 वर इन्स्ट्रक्शन्स, पेज नंबर 2 वर गृहपाठ क्रमांक 1 आणि 2. अशा प्रकारे हे टोटल 6 पेपर आहेत. ह्याच्यातले तुमचा ऑप्शनल पेपर कोणता आहे तुम्ही शोधायचा आहे. तुमचं जी फर्स्ट इयरचं जी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सेकंड सेमिस्टरचे तुम्ही निवडलेले पेपर जे आहेत ऑप्शनल पेपर आणि कंपल्सरी पेपर त्याची यादी असते. तुमच्याकडे नसेल तर स्टडी सेंटरला फोन करायचं आणि ते ॲप्लिकेशन त्यांच्याकडून ऑनलाईन मागून घ्यायचं, किंवा तुम्ही तुमचा PRA नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकूनसुद्धा प्रोफाईलमधून तुमच्या काढून घेऊ शकता तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म. ठीक आहे. हे सर्व पेपर आहे, त्याचे पटकन लवकरात लवकर उत्तर शोधायचे आहे, लिहायचे आहे, अपलोड करायचे आहे. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.